पालघरच्या दांडी गावात गडचिंचले साधू हत्याकांडाची पुनरावृत्ती टळली। पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून परराज्यातून कपडे विक्रीसाठी आलेल्या चौघांना ग्रामस्थांनी संशयावरून घेराव घातलाय। दांडी गावात परराज्यातून कपडे विक्रीसाठी आलेल्या 4 जणांवर शाळेत जाणाऱ्या मुलींचे फोटो काढल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। या प्रकारामुळे गावात तणाव निर्माण झालाय आणि संतप्त नागरिकांनी संशयितांना घेराव घातला। या घटनेची माहिती मिळताच पालघर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठी दुर्घटना टळली। या प्रकरणी 3 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून सध्या पोलीस या संपूर्ण प्रकाराचा सखोल तपास करतायत। ग्रामस्थांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे। दांडी गावामध्ये सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ज्यावेळेस मुली शाळेत जात असतात त्यावेळेस वरसाड येथील धर्मापूर गावचे काही व्यक्ती इथं चादर विकण्यासाठी आले होते। त्या 3 पुरुष आणि 1 महिला आहे। त्यामध्ये 3 पुरुषांपैकी एक लहान मुलगा आहे 12 वर्षाचा। तर त्यापैकी एका मुलाने मुलींचे फोटो काढले। मुलींचे फोटो काढल्याबाबत मुलींना कळताच त्या ठिकाणी सतर्कते नागरिक त्या ठिकाणी जमले आणि त्यांनी विचारणा केली असता त्यांच्या मोबाईलमध्ये फोटो आढळून आला। त्या ठिकाणी तात्काळ पोलीस आले आणि सदरची परिस्थिती त्यांनी हाताळली आहे आणि सदर व्यक्तींविरुद्ध आपण कायदेशीर कारवाई करत आहोत। नागरिकांनी आपण आवाहन केले की सदर व्यक्तींविरुद्ध आपण योग्य ती कायदेशीर कारवाई करून आपण लोकांना आश्वस्त केलेलं आहे आपण शांतता राखण्याबाबत। या ठिकाणी बरेच नागरिक जमले होते। नागरिकांनाही समजावलेलं आहे। आपण सर्व बाजू त्यामध्ये पडताळून बघतोय आणि पुढील आपला तपास त्याबाबत चालू राहील। सर, याच्यामध्ये काही संशयित असं सापडलं आहे का त्या व्यक्तींमध्ये? त्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये मुलींचे फोटो मिळालेले आहेत। त्या बाजूने आपला तपास चालू आहे।